नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या शब्दांचं धन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. नागझिरा, माडगुळकर आणि मी, देवदूताची पावलं, तुम्हीच लाविलेची झाड, रजनीगंधा, डॉक्टर सलीम अलींच्या सहवासात, नवनीतचे दिवस, आठवांच्या पारंब्या, चिरंतनाचे प्रवासी, माझा ग्रंथ खजिना, अशा कितीतरी समृद्ध लेखांनी हे पुस्तक समृद्ध झालं आहे. तर त्यातलाच एक सुंदरसा लेख आज आपण सोबत अभ्यासणार आहोत. चला तर वळूयात आपण लेखाकडे. सी शॉन गॉनचं द पिलो बुक. सर लिहितात, हिवाळा आला की शेवंतीला कळ्या धरू लागतात. शेवंतीच्या कळ्या इतर फुलांप्रमाणे रात्रीतून फुलत नाहीत. त्यांचं उमलणं अनेक दिवस चालतं आणि एका सकाळी दवाने ओला झालेला फुलांचा ताटवा आनंदाने वाऱ्यावर डोलू लागतो. माझ्या निवासस्थानासमोरच्या बागेमध्ये अनेक रंगरूपाच्या शेवंती आहेत. काही लहान तर काही डालिया एवढ्या मोठ्या आकाराच्या, काही सोनेरी तर काही हिमासारख्या शुभ्र. निळी झाक असलेली फुलं तर अप्रतिम वाटतात. त्यांचा मंद गंध अनेक दिवस आसमंतात भरून असतो. शांत अंधाऱ्या रात्री सारं आभाळ ग्रह ताऱ्यांनी भरून जातं. तुम्ही प्रहरामागून प्रहर वर वर जाऊ लागता. ताऱ्यांची तीक्ष्ण टोकं तुमच्या सर्वांगाला स्पर्शू लागतात. अगदी तसा त्या फुलांचा स्पर्श असतो, उबदार, आल्हाददायक आणि मुलायम. चांदण्या रात्री बाहेर झोपाळ्यावर बसून या फुलांकडे पाहण्या इतका अननुभूत आनंद नाही. आभाळातून स्थलांतर करणाऱ्या शेवंती लाहोरीचा म्हणजे नवरंग पक्ष्यांचा थवा धरित्रीवर उतरून हळूच शेवंतीच्या ताटव्यात आसऱ्याला जाताना दिसतोय. त्या दिवशी चंद्र आभाळाच्या मध्यावर आला होता. नवेगाव बांध आगारातील सारे जण झोपी गेले होते. जिकडं तिकडं शांत शांत होतं. मधूनच तळ्याकाठच्या सारसाच्या जोडीचा नाद मधुर आवाज येई. झोपाळ्यावर आडवं होऊन पुस्तक वाचता वाचता डोळा लागला होता. इतक्यात बागेचं गेट उघडून कुणीतरी आत येत असल्याच्या आवाजाने मला जाग आली. मी पुन्हा उठून बसलो. कुणीतरी तरुण स्त्री माझ्याच दिशेने येत होती. वाटेवरल्या वाळूतून चालताना तिची पावलं वाजत होती. आता चांदण्यांच्या प्रकाशातही ती स्पष्ट दिसत होती. अंगामध्ये पोळ्या रंगाचा किमोनो घातल्यावर ती उंच वाटत होती. तिच्या सुंदर सावरी बांध्यावरून किमोनो जमिनीवर रुळत होता. किमोनोच्या हालचालींशी लय साधून ती पावलं टाकीत असावी. गेटच्या बाहेर समोरच्या पिवळ्या बांबूतून येणाऱ्या चांदण्यातील कवडशात एक बग्गी उभी होती. अधूनमधून घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. मला वाटलं ही नवेगाव बांध पाहायला आली असणार. परदेशी प्रवासी दिसतेय, पण हिच्याबरोबर कुणीच कसं नाही. तोपर्यंत ती माझ्या समोर कळकीच्या बेटातील उंच कोंभासारखी येऊन उभी राहिली. मी तिला विचारलं, कोण आपण? आपणाला काय हवंय? ती मात्र माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत म्हणाली, ही शेवंती किती छान फुलली आहे नाही? हो ना, मी घेऊ एखादं फूल माझ्या केसात घालायला? तिने विचारलं. आता हिला काय म्हणावं मी मनामध्ये म्हणत उत्तरलो, अशा अवेळी तुम्ही फूल तोडणार? तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं मला, ती म्हणाली. अरे, ही तर मला अरे तुरे म्हणते की एखाद्या परिचितासारखी. पण आता परिचित देखील मला अरे तुरे म्हणत नाहीत. कमाल झाली हिची, मी मनात म्हणत होतो. तोच ती म्हणाली, पण तू मला अजून ओळखलेलं दिसत नाहीये. माफ करा, मी आपणाला पाहिल्याचं आठवत नाही, मी उत्तरलो. आणि उत्तरादाखल ती हसू लागली. हसणं आणि बोलणं इतकं गोड व लागवी असू शकतं का? तुझ्या उशाशी कसलं पुस्तक आहे? तिने विचारलं. ते सी शॉन गॉनचं द पिलो बुक होतं. मुलायम कातडी वेष्टनाचं, आसमानी रंग, त्यातून डोकावत असलेली बदामी रंगाची रेशमी लेस. जपानी भाषेतील थोर साहित्यकारांमध्ये सी शॉन गॉनची गणना होते. तिने युद्ध व शांतता दोन्ही अनुभवली होती, पण शांततेच्या काळातील इत्यंभूत माहिती तिच्या या डायरीमध्ये आढळून येते. त्यात हृदयाचं राणीव भरलेलं आहे. अशा थोर लेखिकेबद्दल आपणाला फारशी माहिती नाही. 1000 वर्षांपूर्वी तिचा जन्म झाला. राजदरबारात ती सदाको राणीच्या दिमतीला होती. तिचे वडील किंवा पालक मोढो सुख हे देशाच्या सनदी सेवेतील पदावर होते.
विचारवंत व कवी म्हणून त्यांची ख्याती होती. तिचा विवाह ताचिबाना या शासकीय अधिकाऱ्याशी झाला होता. तिला एक मुलगाही होता, पण तो विवाह अल्पकाळ टिकला. तिच्या उत्तर आयुष्याविषयी अशीच संदिग्ध माहिती उपलब्ध आहे. असं म्हणतात की नंतरच्या काळात अत्यंत दरिद्री अवस्थेमध्ये तिचा शेवट झाला. स्त्रियांच्या असो अथवा कवित्वाच्या असो, चांगुलपणाविषयी लोक हे नेहमीच कुत्सितच असं म्हटलं आहे. सी शॉनगॉन त्याला अपवाद नाही. द टेल ऑफ ट्रेंजी या जगद्विख्यात कादंबरीची लेखिका लेडी मुरासाकी ही तिची समकालीन होती. तिने आपल्या ग्रंथात शॉनगॉनचा उपरोधपूर्ण उल्लेख केला आहे. हे सारं आठवीत मी तिच्याकडे पाहत म्हटलं, हे सी शॉनगॉनचं द पिलो बुक आहे. आणि तू तरीही मला ओळखलं नाहीस का, तिने विचारलं. अरे हो, ही तर निसर्गवेडी शॉनगॉन होती. आता माझी धांदल उडाली. मी घराचं दार उघडून वेताची खुर्ची आणायला आत जाऊ लागलो. तेव्हा तीच म्हणाली, त्याची आता गरज नाही, इथंच झोपाळ्यावर एका कडेला टेकते मी. असं म्हणत ती बसली सुद्धा. मी लगेच सावरून बसलो. आता मात्र जवळून पाहता आलं. मोतीदार अंगकांती, सुंदर हसरा चेहरा, कानावर रेखत गेलेले स्वच्छ सुगंधी केस, पोवळ्या रंगाच्या किमोनोवर जास्वंदी उभी होती. बरं का, ती सांगायला लागली, माझं सारं आयुष्य राजदरबारात राणीसाहेबांच्या संगतीत गेलेलं. त्यामुळे मंत्री, अनेक सनदी व सैनिकी अधिकारी यांच्या ओळखी होत्या. त्यांना मला भेटायला, माझ्याशी बोलायला आवडे. परंतु पूर्वीचे ते नोबेल अधिकारी आता राहिले नाहीत. बरं, काय वाचत होतास तू? वृक्ष, वल्लरी, पशुपक्षी, नदी व सरोवरांविषयी किती सुंदर लिहिलंय. वाच की, तिने सांगितलं आणि मी वाचायला लागलो. शरदातील सायंकाळी किती सुंदर असतात म्हणून सांगू. सोन्याचा गोळा पर्वताआड दिसेनासा होतो. कावळे आपल्या घरट्याकडे 2 किंवा 3 चाराच्या थव्या थव्याने परतू लागतात. उडणाऱ्या हंसश्रेणी तर किती मनोहर दिसतात. वाटतं आभाळावर रेशमी धाग्याने कुणी कशिदा काढलाय. सूर्यास्ताबरोबर वारा रुणझुणतो. रातकिड्यांची किर्र ऐकू येते. अरे, ती म्हणाली, मी सरकारी दरबारात सेवेला होते, तरी मला पिणारी माणसं कधीही आवडली नाही. काय तो प्रकार, प्रत्येकाच्या हातात ग्लास, सारे ओरडतायत. एरवी अतिशय सज्जनासारखी दिसणारी ही माणसं अशी वागताना पाहिलं की आणखी काय सांगू. दुसऱ्याची ईर्ष्या करणं, स्वतःच्या बदनशिबीविषयी कुरकुरत राहणं, दुसऱ्या व्यक्तीविषयी कुत्सित बोलणं, एखाद्याच्या क्षुल्लक खाजगी बाबीविषयी अतिशय चौकस असणं आणि त्याने सांगितलं नाही म्हणून नाराज होणं, त्याला शिव्या देणं आणि हे सारच सार चौखामध्ये तिखट मीठ लावून सांगणं. जणू काही त्याला या गोष्टीविषयी अथपासून इथीपर्यंत ठाऊक आहे. वरिष्ठांपुढे नेहमी नम्रतेचा बुरखा घालून वावरणारी माणसं एकत्र जमून आपसात उच्च पदस्थांविषयी बोलताना त्यांचा एकेरी नावाने उल्लेख करणं. पण जाऊ दे, मनुष्य स्वभाव आहे तो. ते समोर पाहिलंस का, पिवळ्या बांबूच्या सावलीतून चंद्रफुलं धरतीवर कशी सुंदर दिसतात ती. मला त्या राजवाड्याची आठवण होते. समोर सुंदर फुलबाग, त्यात नानाविध झुडपं आणि असंख्य फुलंच फुलं, या साऱ्या भोवती बांबूंचं कुंपण. अरे, आपण सारं पुस्तकच वाचू लागलोय की. मला फार थोडा वेळ आहे बरं, लवकर जायला हवाय उजाडायच्या आत. आता तुला काय आवडलं ते सांग, तेवढं वाचूया. ती ओल्या आवाजाने संथ गतीने वाचत होती. नकळत मीही तिला साथ करीत होतो. आपल्या शयनगृहात धुपाचा सुगंध दरवळलेला. केस धुतले, स्वच्छ स्नान केलं, अंगावर सुवासिक कपडे घातले. कुणी हे पाहायला नाही. रात्रीची वेळ मी वाट पाहते आणि बाहेर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबाने आणि वाऱ्याने वाजणाऱ्या खिडक्यांच्या आवाजाने मी दचकते. मन कसं कावरं-बावरं होतंय. मी मध्येच थांबलो, तिच्याकडे पाहत होतो. ती भावसमृद्ध आवाजामध्ये वाचू लागली. तुझ्या मनात स्मृतींची पाखरे येतात का? आणि कधी व कशाने? रोज निशीतील पानं चाळता चाळता मध्येच एखादं निळं जांभळं पीस दिसतं. बाहेर दिवसभर बरसतंय. कंटाळा आला म्हणून जुनी पत्र चाळते आणि ते पत्र हाती येतं. कोणाचं? एकेकाळी ज्याने आपल्यावर मनापासून प्रेम केलेलं असतं त्या व्यक्तीचं. ती वाचायची थांबली. तिच्या टपोऱ्या डोळ्यातील आसवं चांदण्यात चमकताना दिसली. रडतेस? मी विचारलं. नाही रे, हे आनंदाचे अश्रू आहेत. आता तू वाच. नंतर मी फुलणारे वृक्ष, झुडपं, पक्षी व रातकिडे यांच्यावरची तिने लिहिलेली सुंदर टिपणं वाचली. मध्येच तिच्याकडे पाहत म्हणालो,
आता हे सारं निरस व वृक्ष माणसं नष्ट करीत आहेत बघ. अरे, माणसाने इतकं अश्रद्धा होऊ नये. आता जेवढं राहिलंय ते काय थोडकं आहे. त्यावर प्रेम कर. तिने टिपलेले सुंदर क्षण पुनश्च डोळ्यापुढे आणून वाचू लागलो. कुणा किशोरीने आपल्या निळ्या जांभळ्या पोशाखावर शुभ्र सफेद कोट घ्यावा, बदकाची अंडी, चांदीच्या नवीन पात्रातील शरबतीवर तरंगणारा बर्फाचा शुभ्र सफेद केस, फुललेला विस्टेरिया, प्लमचा फुल बहार हिमसेकानं झाकलाय, गोजरं बाळ स्ट्रॉबेरी खातं. मी कविता कधी केल्या नाहीत, पण ती मध्येच वाचू लागली. राजधानीचं शहर, आरारूट, वॉटरबर, शिंगरू, गारांचा पाऊस, बांबूंचं गवत, गोल पानोळ्यातील रंगीबिरंगी सुंदर फुलं, शेवाळ्याचा पुंज, देवभात, नदीच्या पात्रात तरंगणाऱ्या होड्या, सुंदर बटवा नावाची रानबदकं, पाण्यात विखुरलेले देवनळ, हिरवळ, द्राक्षाची हिरवीगार बाग, पियरची झाडं, पेवंदी बोरं, अल्थिया. या साऱ्यांवर मला कविता करायला आवडायच्या, ती सांगत होती. मी म्हणालो, अगं, तू लिहिलेल्या गोष्टी तुझ्या काळात जशा दुर्मिळ तशा अजूनही आहेत. कुठल्या रे? मी वाचू लागलो. एखाद्या नव्या नवरीवर सासूने माया करावी, आपल्या जामाताची सासऱ्याने स्तुती करावी, नौकराने आपल्या धन्याविषयी चांगलं बोलावं. मी लेखक झालो नसतो ना तर मला चित्रकार होणं आवडलं असतं. विद्यार्थी दशेत मी चित्रकलेचा अभ्यास करीत होतो. माझे बाबा मोठे रसिक, त्यांना ते आवडायचं नाही. शेवटी तो नाद सोडून दिला. पण चित्रकलेविषयी ओढ व आवड आहे. आता चित्रकार नसलो तरी रसिक आहे. अरे, जीवनात सारं मनासारखं थोडंच घडतं. आयुष्यभर व्यवहार आणि त्यापायी कलेशी तडजोड करावी लागते. हो, खरंच आहे ते. चित्रकलेवरचं तुझं सुंदर भाष्य मला आवडायचं. गुलाबी फुलं, फुललेली चेरी, पिवळे गुलाब, एकमेकांच्या प्रीतीत पडलेले सुंदर युगुल कधी चितारू नयेत. या उलट देवदार, शरदातील शेतं, पर्वतातील गावाकडे जाणारी वाट, सारस व हरणं, अशाच एका कडाक्याच्या थंडीचं आणि जीव घेण्या उन्हाळ्याचं दृश्य, ही रंगविल्यावर त्याला आगळं वेगळं सौंदर्य लागतं. आपण मातीचा कप, नवीन भांडं, गवताची चटई, एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतताना दिसणारा प्रकाशाचा खेळ, नवलाकडी कपाट, हे सारं पाहतो आणि मन कसं प्रसन्न होतं. तर उंदराचं घरटं, सकाळी उशिरापर्यंत आपले हात न धुणं, नाक ओढत चाललेलं लहान मूल, तेलाची भांडी, लिबलिबीत गोळा असलेली चिमणी पाखरं, उन्हाळ्यात आंघोळ न करणारी माणसं, रंग विटलेले जुने कपडे, विशेषतः पुराणी, भरजरी व चमकी वस्त्र पाहिल्यावर मनाला प्रसन्नता वाटत नाही. कलिंगडाच्या लाल फाकीला तोंड लावणारं मूल, उंदरासारखा आवाज काढताच उड्या मारत येणारी चिमणी पाखरं, ढांगोळ्या पायाची, नुकताच दूध भुरा आलेली चिवचिवत कोंबडीच्या मागे मागे जाणारी पिलं, रानटी गुलाबी फुलं, हे पाहून कुणाला आनंद होणार नाही. तुला तर लहान मुलं फार आवडायची ना. त्यांच्या बाललीलांचं जे वर्णन तू केलंस त्या अर्थी तुझ्या मात्र हृदयाचा व वात्सल्याचा प्रत्यय येतो. तुझ्या आयुष्यात आलेल्या माणसाच्या नात्या गोत्यांचं, त्यांच्या संबंधांचं, प्रेमाचं प्रत्यंतर अगदी मीत आणि साच शब्दामध्ये तू सांगितलं आहेस. एकमेकांवर प्रेम न करणारे भाऊ बहीण व कुटुंबातील इतर माणसं, बुद्ध मंदिराकडे जाणारी वेडी वाकडी वाट दूर असूनही जवळच्या वाटतात. तर स्वर्ग, होडीचा मार्ग, स्त्री पुरुषाचं नातं, ही सारी जवळची वाटत असली तरी अतिदूर असतात. खालील गोष्टी मोठ्या असल्या तरी शोभा आणतात. पुजारी, फळ, घरं, किराणा मालाची पोती, दौतीतील टाक, पुरुषाचे डोळे जरी लहान असले तर ते बायकी वाटायला लागतात. शेगडी, हिवाळी चेरी, देवदार वृक्ष, पिवळ्या गुलाबाच्या पाकळ्या, अश्व व वृषभ, तर खालील बाबी लहान व अल्प असाव्यात. क्षमादान, तरुण मुलीचं बोलणं. एकदा बैलगाडीतून प्रवास करताना नदी ओलांडून जावं लागलं. पाण्यावर टिपूर चांदणं पडलेलं. बैलांच्या चालण्याने पाणी बाजूला सरे. त्यावेळी ते स्फटिकवत जल मोठं सुंदर दिसे. ती वाचताना थांबली आणि दीर्घ श्वास सोडून म्हणाली, असा आनंददायी प्रवास आता मात्र संपलाय. ती उठून जाऊ लागली. मी विचारलं, आता कुठे जातेस? घरी. कुठे घर? दरबार कधी सोडलास? आता त्याला खूप खूप वर्ष झाली. घरी मी सडीपटिंग असते. त्या घराचं वर्णन मीच लिहून ठेवलंय. हो ना.
एकटी स्त्री राहत असलेलं घर उद्ध्वस्त असावं. मातीच्या भिंती खचल्या आहेत, खांब कलथून पडले आहेत. समोर छोटं तळं, ते शेवाळं व इतर पाण वनस्पतींनी झाकलंय. अंगणात गवत आणि बागेत तण माजलंय. आणि बागेचं फाटक तर कित्येक वर्षांपासून उघडलं नाहीये. अरे जाते मी, मला उजाडायच्या आत तिथं पोचायला हवं. पुढे चालत मग पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत हात हलवीत ती निरोप घेत होती. पुन्हा गेट वाजलं. बगीचात घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तो आवाज नाहीसा होईपर्यंत मी ऐकत होतो. शेवटी तो लयबद्ध टापांचा आवाज ऐकू येणं थांबलं. थंडीने मी गारठून गेलो होतो. कुणीतरी उबदार रजई अंगावर घालीत असताना मला जाग आली. चंद्र मावळतीला ढळला होता. मेघांमुळे आभाळ व चंद्र धुसर दिसत होते. वाऱ्याने बांबूंची पानं सळसळत होती. तळ्यावर रानबदकांची सुंदर भिरी उतरत होती. माझी पत्नी मला म्हणत होती, तुम्हाला इथे बाहेरच झोप लागली कदाचित. हो, वाजता वाजता डोळा लागला. चला आत, थंडीने पुन्हा आजारी पडाल. हो, चालू आहेत. मित्र, हा छानसा लेख, हे सरांना पडलेलं सुंदरसं स्वप्न इथे संपतं. जेव्हा सी शॉनगॉननी लिहिलेलं काहीही तुम्ही वाचाल ना, कुठलाही एक पुस्तक, कुठलाही एक लेख, किंवा तिचं कुठेही केलं गेलेलं वर्णन, त्याच वेळेस तुम्हाला या लेखाचा अर्थ कळेल आणि या लेखामध्ये सरांना पडलेलं स्वप्न आणि त्याचा अर्थ कळेल. चला तर, तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एका सुंदरशा लेखासोबत किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासोबत. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.